अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलवरती मनापासून स्वागत. स्वामी तुम्हाला तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समाजामध्ये नावलौकिक वाढण्यासाठी, समाजामध्ये पद प्रतिष्ठा वाढण्यासाठी, लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी, आपल्यापासून दूर जाणाऱ्या ज्या व्यक्ती असतील, त्या मित्र असेल, मैत्रिणी असतील, प्रेयसी असेल, पत्नी असेल किंवा पती असेल, जे कोणी तुमच्यापासून लांब गेलेले आहे त्या लोकांना तुमच्या जवळ आणण्यासाठी, तुमची समाजामध्ये एक प्रकारची छाप पडण्यासाठी अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे. तुम्हाला फक्त ही एक वस्तू तुमच्यासोबत ठेवा किंवा ही एक वस्तू तुमच्या जवळ ठेवा. जी वस्तू जर तुम्ही तुमच्यासोबत 24 ठेवली तर 24 तासापासून तुम्हाला त्याचा लाभ व्हायला सुरुवात होईल. लोक तुमच्याकडे अट्रॅक्ट होतील. तुमच्यामध्ये असलेली आकर्षण क्षमता जी आहे ती वाढ होईल आणि लोक तुमचे सल्ले मागतील. जे काही लोक तुमच्यापासून लांब गेलेले आहेत, ज्या व्यक्ती ज्या आहेत, ज्या तुमच्यापासून दूर आहेत, त्या तुमच्या जवळ यायला लागतील. बघा, असं वाटत असतं की ज्याला आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला नाव हवं, आपल्याला किंमत हवी, आपली जी लोकं आहेत त्या लोकांनी आपली किंमत करावी, समाजात आपल्याला मान असावा. समाजामध्ये 4 लोकांच्यामध्ये फिरत असताना लोकांनी आपल्याला सल्ले विचारावे, समाजामध्ये आपण वावरत असताना आपला मान असावा, एखादं पद असावं असं प्रत्येकाला वाटत असतं. त्याच्यासोबतच आणखी एक गोष्ट म्हणजे सगळ्यांचा हा एक प्रॉब्लेम असतो की मुलं ऐकत नाहीत, नवरा अजिबात ऐकत नाही आहे. बऱ्याच ताईंचा हा प्रॉब्लेम असतो की नवराच ऐकत नाही. मित्र असेल, कोण भाऊ असेल तर ते ऐकत नाही आहेत. ते 4-4 वर्ष झाली तरी काही लोक लांब गेलेली आहेत की ती बोलतसुद्धा नाहीत. तर अशा समस्या तुमच्याही आयुष्यामध्ये आहेत का? जर अशा समस्या तुमच्याही आयुष्यामध्ये असतील तर तुम्ही हा उपाय नक्की करा. कारण या उपायांमध्ये इतकी शक्ती आहे की ही वस्तू जवळ ठेवली की तुम्हाला 24 तासाच्या आतच रिझल्ट यायला सुरुवात होईल. आता तुम्हाला ही वस्तू कुठली आहे तर ते तुम्हाला सांगते. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जे कोणी या चॅनलवरती या व्हिडिओच्या निमित्तानं नवीन आलेले असतील तर त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि हाईप करायलाही विसरू नका. आता तुम्हाला सांगते की हा उपाय तुम्ही कधी करायचा आहे, कधी केला तर चालू शकतो. तर सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार यापैकी कुठल्याही वारी तुम्ही हा उपाय करू शकता. बघा, आपलं जे देवघर आहे या देवघरासमोर ही बसून करू शकता. घरातील पूर्व ईशान्य जी दिशा असेल त्या दिशेलाही तुम्ही बसून हा उपाय केला तरीही चालेल किंवा मग तुम्ही एखाद्या ठिकाणी एखाद्या खुर्चीवरती किंवा तुमच्या बेडवरती जरी बसून हा उपाय केला तरीही चालेल. ठीक आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे तर ते आता सांगते. एक काळ्या रंगाचा छोटासा फडका घ्यायचा आहे, ज्याला आपण कापड असं म्हणतो. तर हे काळ्या रंगाचा कापडाचा तुकडा घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आणखी एक छोटासा काळ्याच रंगाचा तुकडा घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती चिंचेमध्ये असलेला जो चिंचोका असतो ना, तर तो चिंचोका ठेवून द्यायचा आहे. बरेच लोक चिंचोका माहीत नसतो, तर आपण चिंच खाल्ल्यानंतर आतमध्ये जो राहतो ना, तर तो चिंचोका घ्यायचा आहे. की आपण जी चिंच असतो तिला इमली असं म्हणतो आणि ती खाल्ल्यानंतर आतमध्ये जी त्याची बी असते ना, तर त्याला चिंचोका म्हणतात. तर अशा तुमच्याकडे भरपूर साऱ्या एक जरी चिंच घेतली तर त्याच्यामध्ये आपल्याला 4-5 चिंचोके हे मिळून जातात. तर हा जो चिंचोका आहे तर तो तुम्हाला कुठल्याही पूजेच्या साहित्याच्या दुकानामध्ये म्हटलं तरीही मिळून जाईल किंवा तुम्ही दुकानामध्ये इमली घेतली तर त्या इमलीमध्ये सुद्धा तुम्हाला हा चिंचोका मिळून जाईल. तर तुम्हाला हा चिंचोका घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तो त्या काळ्या कपड्यावरती ठेवून द्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला 7 काळी मिरी घ्यायची आहेत आणि ही 7 काळी मिरी देखील तुम्हाला त्या काळ्या रंगाच्या कपड्यावरती ठेवून द्यायचे आहेत. नंतर तुम्हाला 2 अख्खे लवंग असतात की ज्यांना फुलं असतात, विदाऊट फुलाचं नाही, तुटलेलं फुटलेलं नाही, अशा तुम्हाला 2 लवंगाही घ्यायच्या आहेत. तर त्या लवंगाही आपल्याला त्या कापडावरती ठेवायच्या आहेत. त्याच्यानंतर चिमूटभर हळद ही घ्यायची आहे. ही चिमूटभर हळद घ्यायची आणि ती हळद ही आपल्याला त्या
कापडावरती ठेवायचे आहे, कारण हळदीमध्ये नकारात्मकता नाश करण्याची ताकद असते. हळद ही गुरुशी संबंधित आहे, त्यामुळे तुम्हाला गुरुग्रह हा भक्कम किंवा मजबूत असो, त्याच्या आयुष्यामध्ये कितीही अडथळे पार असू देत, ते आपण पार करतोच. म्हणून जो गुरु आहे तो आपल्यासोबत हवा. जो गुरु आहे तो आपल्याला नेहमी साथ देत असतो. त्यामुळे आपल्याला चिमूटभर हळद घ्यायची आहे. हे सर्व साहित्य तुम्ही या काळ्या रंगाच्या कापडामध्ये ठेवायचं आहे. एक चांगली घट्ट गाठ बांधायची आहे आणि त्याची एक छोटीशी पोटली तयार करायची आहे. अगदी छोटीशी पोटली. मी मघाशी सांगितलं तशी 2 कापडं घ्यायची. एकामध्ये ही बांधायचं आणि दुसऱ्याची तुम्ही पोटली बनवू शकता, त्याच्यामध्ये हे टाकून द्यायचं. आता ही जी पोटली आहे ती तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये पकडायची आहे आणि त्या उजव्या हातावरती आपल्याला डावा हात ठेवायचा आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे, जो मंत्र 21 वेळा म्हणायचा आहे. मंत्र काय आहे तर तो व्यवस्थित ऐका. अगोदर मन शांत करा. डोक्यात जे काही विचार आहे तर ते काढून टाका. अगदी शांत प्रसन्न वातावरणात तुम्ही हा उपाय करू शकता. पोटली हातावर ठेवा, दुसरा हात त्याच्यावरती ठेवा. जी इच्छा असेल किंवा जी व्यक्ती तुमच्यापासून दुरावला असेल त्या व्यक्तीचं नाव घ्या. मनातल्या मनात तो व्यक्ती तुमच्या जवळ येत आहे किंवा तो व्यक्ती जो आहे तो तुमच्या आयुष्यामध्ये पुन्हा परत येत आहे, असा पूर्ण पॉझिटिव्ह विचार करा. तसं चित्र उभा करायचं आहे. किंवा जर तुम्ही समजा समाजातील लोकांनी तुम्हाला मान द्यावा, सन्मान द्यावा असं वाटत असेल, तर असा विचार करा की तुमचं समाजामध्ये मान वाढलेला आहे, पद वाढलेलं आहे. समाजातील लोक तुमची किंमत करतात, तुम्हाला तुमचं ऐकतात. तुम्हाला एक प्रकारची काय म्हणतो आपण, एक प्रकारचं तुमचं नाव समाजामध्ये तयार झालेलं आहे. जी लोकं तुमच्यापासून लांब गेलेली आहेत तर ती तुमच्या जवळ आलेली आहेत, असा पूर्णपणे पॉझिटिव्ह विचार करायचा आहे. जर तुमचा पती तुमच्यावरती प्रेम नसेल तर तुम्ही असा विचार करू शकता की माझे पती माझ्यावरती खूप प्रेम करत आहेत. आता आमच्यातील दुरावा दूर झालेला आहे. आता ते माझे सगळं ऐकत आहेत. असा पॉझिटिव्ह विचार करून मनात समोर पॉझिटिव्ह चित्र उभा करा आणि त्याच्यानंतर तुम्ही हा 21 वेळा उपाय करायचा आहे. 21 वेळा मंत्र म्हणायचा आहे. मंत्र काय आहे तो व्यवस्थित ऐका. ओम ह्रीम ह्रीम वश वश स्वाहा. मंत्र पुन्हा एकदा सांगते, पुन्हा एकदा ऐका. ओम ह्रीम ह्रीम वश वश स्वाहा. हा मंत्र तुम्हाला 21 वेळा म्हणायचा आहे आणि पूर्ण पॉझिटिव्हिटी त्या कपड्यामध्ये उतरवायची आहे. त्यानंतर हा रंगाचा कपडा जो आहे तो एक छोटीशी पोटली तुम्ही तयार केलेली आहे, ती रात्री झोपताना तुमच्या उशीखाली ठेवून द्यायची आहे. उशी कवर असेल तर दाबून बघा तरीही चालेल, गादीखाली ठेवली तरीही चालेल. दुसऱ्या दिवशी तुम्ही तुमच्या कामासाठी बाहेर पडाल, समाजात फिराल. तुम्ही जेव्हा बाहेर पडाल, जेव्हा ती पोटली तुमच्यासोबत ठेवायची. ही जी पोटली आहे तर ती 24 तास तुम्हाला तुमच्यासोबत ठेवायची आहे. रात्री झोपताना उशीखाली, गादीखाली ठेवा. दिवसभर सोबत घेऊन जाऊ शकता. साडी नेसत असाल तर साडीच्या एखाद्या पदराला आतल्या बाजूला गाठ बांधून ठेवली तरीही चालेल. ड्रेस घालत असाल तर खिशामध्ये ठेवली तरीही चालेल. अशी ही 41 दिवस गोष्ट तुम्ही तुमच्या जवळ ठेवायची आहे आणि संध्याकाळी झोपताना तुम्हाला फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह विचार करायचा आहे की सगळं काही व्यवस्थित झाले. तुम्हाला माहिती नसेल तर सांगते, हळद ही नकारात्मकता दूर करण्याचं काम करते. त्यामुळं आपल्याला हळद इथं महत्त्वाची आहे. त्यासोबतच चिंचेला आपण लक्ष्मी स्वरूप मानतो. आपल्या काही घरामध्ये चिंच ही रात्रीची खाल्लीही जात नाही. त्यामुळं तुम्हाला चिंच, त्यावेळी आपल्याला चिंचोका इथं वापरलेला आहे, कारण चिंचोका हा लक्ष्मी स्वरूप आपण मानलेला आहे. त्याच्यानंतर लक्ष्मी आणि विष्णूंचं प्रतीक म्हणून आपल्याला इथं लवंग वापरलेली आहे. त्याच्यात काळी मिरी जी आहे तर ती नकारात्मकता दूर करण्याचं काम करतात. त्यामुळं या गोष्टींनी आपल्या आयुष्यातील जी काही नकारात्मकता आहे, जे काही वाईट गोष्टी आहेत तर त्या आपल्यापासून लांब जाऊन आपल्या आयुष्यात प्रगती घडत असते आणि सगळ्या गोष्टी ह्या चांगल्या आणि शुभ होत असतात. फक्त हा जो उपाय आहे तो पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करा. याचा फायदा तुम्हाला नक्की होईल. तुम्ही ह्या गोष्टी करताना सगळ्या काही पॉझिटिव्ह होतं आहे, घडत आहे असा मनामध्ये विचार करा. तसं चित्र तुमच्या मनामध्ये तयार करा आणि मगच हा उपाय करा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि हाईप करायलाही विसरू नका. धन्यवाद.